त्यांनी ज्या प्रकारे राणावरती टीका केली आहे कालच्या स्तरावर, कसं बघताय आपण त्यांच्याकडे? कसं आहे की एका महिलेच्या विरोधात इतक्या खालच्या पातळीवरची भाषा वापरणं, अशा प्रकारचे गोष्टी फक्त दोन प्रकारचे लोक करू शकतात. एक तर ती व्यक्ती ठार वेडी असली पाहिजे, पण संजय राऊत काय वेडे नाहीत, ते प्रचार करतायत, सगळीकडे फिरतायत. आणि दुसरी व्यक्ती असं बोलू शकते, जर एखादी व्यक्ती ड्रग्स किंवा इतर काही अशा प्रकारचं मादक द्रव्य जे असतील त्यांच्या आधिपत्याखाली, त्याच्या सेवनाखाली असेल तर, म्हणजे ड्रग ॲडिक्ट असेल तर, ते लोक त्या नशेमध्ये अशा प्रकारची वक्तव्य करू शकतात. तर आता ते थार वेडे नाही आहेत. त्याच्यामुळे माझं असं सांगणं आहे की उद्धव साहेबांनी संजय राऊतांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये टाकणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारे जर ते बरळत राहिले तर त्याचा त्रास नकली शिवसेनेला जास्त होईल. त्याच्यापेक्षा संजय राऊतांना ड्रग रिहॅबिलिटेशनमध्ये भरती करणं आवश्यक आहे.